लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. सतत पैसे मागते आणि चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिनेश ठोंबरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जयश्री मोरे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. नराधम दिनेशने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना झालेल्या 3 वर्षीय मुलाला आळंदीत बेवारीस सोडून दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश आणि जयश्री गेल्या 5 वर्षापासून वाकडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांना 3 वर्षाचा मुलगा देखील आहे. दिनेशचं लग्न झालेलं असून त्याला पहिल्या पत्नीपासून 2 मुलं आहेत. जयश्रीचा 7 वर्षापूर्वी विवाह झाला होता. जयश्री आपल्या पतीसोबत राहत नव्हती. जयश्री आणि दिनेशचं काही दिवसापासून पटत नव्हतं. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशाची मागणी करत होती आणि वेगळं राहायचं म्हणत होती. 24 नोव्हेंबर रोजी भूमकर चौकात गाडीत दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर दिनेशने गाडीत हातोडीने जयश्रीच्या डोक्यात घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीचा काही वेळातच जीव गेला. दिनेशला काही समजायच्या आत तिचा मृत्यू झाला होता. 24 नोव्हेंबर रोजी भूमकर चौकात गाडीत दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर दिनेशने गाडीत हातोडीने जयश्रीच्या डोक्यात घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीचा काही वेळातच जीव गेला. दिनेशला काही समजायच्या आत तिचा मृत्यू झाला होता. दिनेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थेट साताऱ्यातील खंबाटी घाट शोधला आणि त्या ठिकाणी जयश्रीचा मृतदेह फेकून दिला. दिनेश पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये आला आणि 25 नोव्हेंबर रोजी जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान जयश्रीचे वर्णन असलेल्या तरुणीचा मृतदेह मिळाल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपासणी चक्र फिरवल्यानंतर यामागे दिनेशच असल्याचं निष्पन्न झालं. नराधम दिनेशनं 3 वर्षीय मुलाला आळंदीत बेवारीस सोडून दिलं. पोलिसांनी याबाबतची पोस्ट देखील व्हायरल केली होती. अखेर या प्रकरणी दिनेशला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.